नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 6 वाजलेत. सूर्यास्त अजून झालेला नाही आहे आणि आपण आहोत गावाकडे. समोर दिसतंय का तिथे सूर्यदेव आहेत, तो थोडासा तुम्हाला पॉईंट दिसत असेल. तर गावाकडे कसं ढगाळ वातावरण असल्यामुळं सूर्यास्त वगैरे आता जास्त अनुभवता येत नाही, कारण हे वातावरण जे आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत असंच वातावरण असतं. आणि संध्याकाळची आता वेळ आहे तेव्हा कसं आहे, पाखरं वगैरे जरा किलबिलाट वाढला आहे. प्रत्येक पक्षी आपापल्या घरी निघाले, जसं आपण संध्याकाळ होते तसे आपल्या घरी निघतो, तसंच पाखरांचं पण आहे. तर मंडळी, आज आपण गेलेलो ओढ्यावर आणि ओढ्यावर जाऊन आपण थोडेसे मासे आणलेत. ॲक्च्युली हा जो टायमिंगच आहे हा उपसणीच्या माशांचा, डोह उपसून बरेचसे मासे आपण पकडत असतो. तर आज जास्त करून ते खडस मासे वगैरे मिळालेत. तर आजच्या जेवणामध्ये खास असा बेत असणार आहे. तर ओढ्यावर जाऊन आम्ही गंगा, कृष्णादा आणि मी तिघांनीच भरपूर धमाल केली. तर मासे कसे पकडले थोडेफार बघून घ्या, त्याच्यानंतर मग आपण ह्याची रेसिपीची व्हिडिओ करून घेऊ. जमेलंगे? हां ठीक आहे. ओके, लय फास्ट रे, लय फास्ट. अजून एक होता रे. घाबरी घाबरी का होते तुझी? घाबरी पांदिवाड ना, पांदिवाडी थांबणार नाही आता. हां बघ कसा टिपलान बघ. थांब 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 कशाला. हा बाला, हां उडव उडव, वर उडव. हां इकडं उडव तू, बस शाबास, वर उडव. तू आता इथे हा धरायले सुरलेले गेला एक दोन, आता दोन पकडले. 100 पकड. कोलब्या किती घेतल्या? कोलब्या बऱ्याच आहेत. हे भरपूर. तिथं मग वरनं एक राऊंड मारून येतो. हे राहतो रे. मळे मासे आज कमी मिळाले, सगळे खडसच आहेत आणि खेकडे आहेत थोडेफार. चिंगलं भरपूर आहेत, चिंगलेवाले. तिघांमध्येच मंडळी भरपूर मजा केली आम्ही, म्हणजे धमालच धमाल चालू होती. कारण हे जेव्हा उपसणीचे मासे पाणी कमी होतात ना, तेव्हा उड्या मारतात, तेव्हा पकडायची धमाल असते ना, ती काही वेगळीच असते. तर चला, आता मासे आणलेले आहेत, ते आई साफ करून घेईल आणि त्याच्यानंतर मग फोडणी देऊ. आज फक्त शिजवूनच घेऊ मासे, कारण आता एका दुसऱ्या वेळ जाणं होईल कदाचित, तर मग तेव्हा फ्राय वगैरे करू. म्हणजे आजचे मासे तर फक्त शिजवून घेऊ. गावाकडची संध्याकाळची वेळ असते ना, एकदम खूप शांत आणि मस्त वाटतं. ॲक्च्युली सूर्यास्ताचा जो टाईमच असतो ना, तो माझ्या आवडीचा टाईम, कारण खूप मस्त वाटतं. हवेमध्ये गारवा यायला सुरुवात होते. उन्हाळ्यामध्ये आहे ना, आता कसं आहे, कितीही दुपारचं ऊन असलं तरी हा जो संध्याकाळचा टायमिंग आहे, यावेळेस आपोआप हवेमध्ये गारवा येतो, हवा सुटते संध्याकाळी. आता ही बघा, थोडी बारीक बारीक हवा सुटलेली आहे. त्यामुळं जे दिवसभर गरमीसारखं वातावरण असतं, तर ते अचानक बदलायला सुरुवात होते आणि मस्त वाटतं एकदम. तर अशा या वातावरणामध्ये आज आपण गेलेलो ओढ्यावर आणि जरा मासे पकडून आणलेले आहेत. तर चला मंडळी, आई आता मासे साफ करून घेते, तर मासे साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी रात्रीच्या जेवणामध्ये आज नदीतले मासे आणि तांदळाची भाकरी, भात, डाळ असं मस्त बेत असणार आहे. तर हे मंडळी मासे आपण आणले आहेत ओढ्यातून उपसून, तर आता आई साफ करून घेते. तर हे जे खडस मासे आहेत ना, त्यांना थोडीशी खवलं असतात, ती खवलं वगैरे व्यवस्थित त्या साफ करावी लागतात. त्याची खवलं अशी प्रॉपर काढून घ्यायची. चिंगलं पण आहे थोडीशी, ही चिंगलं तुझं माहिती आहे ना, फक्त वरचं काढ. हे ते मळे, थोडेफार मळे जास्त नाहीत, हेच आहेत खडसच जास्त आहेत. ते माशाही पूर्ण साफ करून घेते. साफ झाले की मग छान अशी फोडणी देऊया. चला, आई मासे साफ करत होती तोपर्यंत मस्त फ्रेश झालो आहे, मस्त वाटते आता. ॲक्च्युली ओढ्यावर वगैरे गेलं ना की घाम भरपूर सुटतो आणि आता टायमिंग असं आहे की घाम पण येतो आणि गरमी पण तेवढीच होते, प्लस तहान पण तेवढीच लागते. पाणी आम्ही घेऊन गेलेलो, कारण वरती झरा आहे, ओढ्याला आमचे झरे मध्ये आहेत, पण ते वरच्या बाजूस होते, त्यापेक्षा म्हटलेलं पाणी नेऊ, म्हणजे काय टेन्शनच नाही. मगाशी गुडूप झालेले सूर्यदेव
आत्ता आपल्याला थोडेफार दिसायला लागलेत. ढगाळ वातावरण काय बदललं नाही आहे, ते जसंच्या तसंच आहे. हे बघा, पाऊस येऊ शकतो 1-2 दिवसामध्ये असं वातावरण सध्या झालेलं आहे. पण सध्या सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलं आहे, ते महत्त्वाचं आहे. कारण अशा वातावरणामध्ये आपल्याला सूर्योदय किंवा सूर्यास्त अनुभवणं म्हणजे भाग्याचंच. दिसत नाही पटकन, कारण आता पण हे थोड्या वेळेसाठी असणार, बोलता बोलता गुडूप पण होऊ शकतात. असं हे गावाकडचं सध्या वातावरण सुरू आहे. शेतीची कामं सगळी झालेत. आता जर बघत असाल ना, तर जी भाजावळ मेन कामं आहेत ती शेतीची कामं झालेत. आगोडची कामं लोकांनी ऑलरेडी सुरू केलेत, म्हणजे लाकडं खोपीत भरणं असू दे किंवा मळ्या साफ करणं असू दे किंवा छोटी मोठी कामं ती ऑलरेडी चालू झालेत. आपली पण लाकडं तिकडे होती, त्या आईने ऑलरेडी या मळीमध्ये आणून ठेवलेली आहे. तर ही मळी आपली यावर्षी पण आपल्याकडेच राहणार आहे आणि बाकी सगळे आवरावर आहे. मास्टरचं काम आहे ते नेक्स्ट वीकमध्येच दादा येणार आहेत, तर ते पण आपलं होईलच. अशी ही पावसामुळं सगळी कामं जरा लवकर चालू झालेत. कारण शेतीच्या कामाला कशी आहे, एकदा पाऊस सुरू झाला की या जे भाजावळ केलेल्या मळ्या दिसत आहेत ना, दाढ बोलतो आम्ही त्याला, तर तिकडे लगेच पेरणी सुरू होईल. एकदा पेरणी झाली की मग शेतीच्या कामाला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. पेरणी झाली की मग फोड होते. फोड म्हणजे ज्या बाजूच्या मोकळ्या मळ्या आहेत त्या नांगरल्या जातात आणि त्याच्यानंतर मग फोड होता लगेचच बेर होते. बेर म्हणजे त्याच मळ्या परत नांगरल्या जातात. उभे आणि आडवे तास असतात ते, आणि ते झालं की तोपर्यंत भाताची रोपं आहेत ती तयार होतात. मग लावणीला सुरुवात. आणि प्रॉब्लेम असा आहे, गावाकडे आमच्याकडे जी शेती आहे पूर्ण पावसावर अवलंबून आहे. त्यामुळं मग जसा पाऊस येतो तसं मग रोपं जी तयार झालेली असतात थोडी ती लगेच लावली जातात. म्हणजे कसं पुढे टेन्शन नाही. तर कधी पावसाचं कसं आहे, गेला तर मग 5-10 दिवस मग तो गायब असतो आणि मग तो गायब झाला की भाताची रोपं ती खूप मोठी होतात, दाढ बोलतात काही ठिकाणी. तिकडे मला वाटतं सिंधुदुर्ग पट्ट्याला तरवा बोलतात. तर ते मोठं झालं ना की लावायला प्रॉब्लेम होतो, ते उपलायला पण त्रास होतो. त्यामुळं मग पावसावर सगळं डिपेंड असल्यामुळं जसा पाऊस सुरू होतो त्याप्रमाणे शेतकरी ॲडजस्ट करून सगळी कामं करत असतो. आता काय आंबे वगैरे पण पिकायला लागले आहेत, त्यामुळं मग सगळी चंगळच आहे गावाला. आंबे, फणस, बाकी तोरणं वगैरे आता संपली, पण आंबे, फणस, करवंद, त्याच्यानंतर अळू हे सगळं आत्ता आपल्याला खायला मिळतं आहे आणि ते पुढच्या महिनाभर चालू राहणार. तशी धमाल आता गावाकडची ॲक्च्युअलमध्ये चालू झाली, उन्हाळ्यातला रानमेवा. चला आता फ्रेश तर झालो आहे, तर मासे आता आई मला वाटतं शिजवते. थोडी बोलली जे मोठे आहेत ते फ्राय पण करते, तर मग ते बनवून घेऊ. रात्रीच्या जेवणाचा मस्त असा बेत तयार होईल. चला, मासे साफ करून झालेत. तर हे थोडे मोठे होते, एका छोटे 2 पण केलेत. तर हे मासे आई फ्राय करणार आहे आणि ते चिंगला पण फ्रायमध्येच टाकतेस काय? शिजवून टाक, ते याच्यात होणार नाही. आणि इकडे जे छोटे मोठे मासे होते तर आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. या बाजूला इकडे फ्रायसाठी कोकम घेतलं आहे आणि शिजवण्यासाठी इकडे आंब्याचं फोड. चला आता मसाले टाकून घेऊ. इकडे मिरची पावडर आणि गरम मसाला, आणि इकडे फ्राय करण्यासाठी पण मॅरिनेट करायला थोडा वेळ ठेवू. याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि याच्यामध्ये थोडीशी हळद. ही मच्छी फ्राय करण्यासाठी थोडंसं मीठ चवीनुसार आणि शिजवण्यासाठी थोडंफार चवीनुसार मीठ. तर सगळं तयारी सुरू आहे. हे झिंगे पण आई फ्राय करत होते, म्हटलं जाऊ दे शिजवूनच टाक. तर हे जे नदीतले मासे आहेत ना, हे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवले जातात. हे बघा, आता हे मीठ मसाला हळद जी लावले ती प्रॉपर लावून घ्यायची. याबद्दल इकडे ही आंब्याची फोडं. आता काही कोकम वापरत नाही, आंबे आहेत तर आता आंबेच मस्त लागतात. ही फोडं थोडीशी आंबटसर आहे ना. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असे शिजवून घ्यायचे. झाले मासे तयार. हे बघा, साधारण मासे तेवढं पाणी ठेवलं आहे. यावर्षी जे दुसऱ्यांदा आणलेत नाही मासे, गेल्या वर्षी घराच्या कामातून आणायला नव्हते मिळाले, पण यावर्षी आहेत. चुलीवरचं जेवण आहे ना एकदम फास्ट होतं. हे बघा, इस्तो पेटले आणि कड पण आलाय बघा लगेच. ठीक आहे, 10 मिनटात तयार होतील ते मासे. तर हे मासे आपण आता बाजूलाच करू शकतो. तर या बाजूला या चुलीवर ठेवू
आणि इकडे मासे फ्राय करायला घेऊ, म्हणजे दोन्ही कामं होतील. चला, तर हे त्या बाजूला गेलं आहे. आता हे मासे फ्राय करून घेऊ. चला, आता मासे आहे ना फ्राय करून घेऊ. त्याला खडंसच टाकलेस ना, मळू नाही घेतलेस ना एकदम? नाही. ओके. तर हे कसं कोकम इकडे लावण्यासाठी कोकमचाच वापर होतो. इकडे काय आंब्याचं फोड नाही टाकू शकत फ्राय करताना. मसाले एकदम छान पद्धतीने लावायचे आणि फ्राय करून घेऊ. एकाच वेळेला दोन्ही कामं होत आहेत बघा. तिकडे मासे शिजत आहेत पण आणि इकडे आता मासे फ्राय पण. दोन चार मोठे होते ना. दिवस मोठा आहे ना आई, काळोख नाही होत. हां, लवकर नाही काळोख होत आहे. सूर्यदेव पण गायब होत आहेत, येत आहेत. दिवस आहे मोठा. चला, आता शेवटचे काय 2-4 आहेत ते आई टाकून घेते. तिचे पहिले फ्राय केलेले आहेत ते बाजूला ठेवलेत थोडेसे शेकायला, शेवटचे शेकायला. मग काय ते पण काढून घेईल आई. गावाकडच्या चुलीवरचे ओढ्यातले मासे एकदम मेहनतीने पकडलेले. मजा येते गावाला. तर जेव्हा ओढ्यावर जातो ना धमाल येते. आणि असं घरी पण थोडंसं वेगळं काहीतरी. चला, आता हे मासे मस्त फ्राय होतील. मग रात्रीच्या जेवणामध्ये खास हे ओढ्यातले आपले पकडून आणलेले मासे फ्राय आणि इकडे शिजलेले मासे. चला मंडळी, मस्त मासे फ्राय झालेत आणि मासे शिजत आहेत सुद्धा. रात्रीचं जेवणामध्ये थोडी मजा येणार आहे. तर रात्रीचं जेवण करूच थोड्या वेळात. पण सध्या तरी आता डेटा ट्रान्सफर करायचं आहे, एडिटिंग करायचं आहे, ती बाकी सर्व कामं आवरूया आणि मग रात्री जेवताना भेटतो तुम्हाला. कशी चव झाले. ॲक्च्युली ओढ्यातल्या माशाची चव थोडी वेगळी युनिक असते. मासे जे प्रकार आहे ना, तो मासे प्रत्येकाची वेगळीच चव असते. तसं जे आपण ताजे मासे खातो समुद्रातले आणि हे नदीतले मासे, याचा थोडासा फरक असतो, पण चव अप्रतिम असते. जे खाल्लेत त्यांना चव माहितीच असेल. तर चला, आता थोडी कामं आवरून घेऊया. रात्रीचे 8:30-9 वाजलेत आणि खूप भयानक शांतता आहे गावाकडे. निवांत शांतता आहे. फक्त रातकिड्यांचा आवाज येतो आहे. तर मगापासून थोडंसं एडिटिंग करत होतो. डेटा वगैरे ट्रान्सफर केला आहे. कारण होतं काय, शूट केल्यानंतर डेटा हा आपल्या लॅपटॉपमध्ये परत स्टोअर करावा लागतो. कारण इकडे जास्त डेटा आपण ठेवू शकत नाही. गोप्रोमध्ये सुद्धा किंवा आपला जो कॅनन M50 आहे त्याच्यावरसुद्धा. तर ते सगळं काम जरा सुरू होतं. तर आता जेवण वगैरे सगळं मस्त झालेलं आहे. गरमी खूप वाढले आता, कारण जे वातावरण आहे ना दिवसभराचं, त्याने गरमी वाढलं आहे. तर आज जरा बाहेरच जेवायला बसायचा विचार आहे. तर आई म्हणते मी आतमध्येच बसते, तर बहुतेक मी आता बाहेर बसेन जरा निवांत हवेवरती. तर चला मंडळी, आज खास जे काय चुलीवर ओढ्यातून आणलेले जे काय मासे बनवले, ते मासे आणि तांदळाची भाकरी असं पहिलं खाऊन घेऊन त्याच्यानंतर मग भात डाळ वगैरे घेऊया. रातकिड्यांचा आवाज येतो आहे का?
चला मस्त ताट सजलेलं आहे. तर इकडे हे मासे बघा फ्राय केलेत आणि इकडे शिजवलेत, सोबत आंब्याचं फोडसुद्धा आहे. आणि इकडे तांदळाची भाकरी, सोबत इकडे रातकिड्यांचा आवाज. अशा या माहोलमध्ये मस्त जेवायला बसलो आहे. मध्ये 2 आठवड्यापूर्वी आपण एकदा मासे आणले होते, त्याच्यानंतर आता परत एकदा. तर या म्हणजे रात्रीचं जेवण करायला. मस्त झालेत. आणि हे जे आंब्याचं फोड आहे ना, ह्याची जी चव असते ना ती अप्रतिम लागते. कारण कुठल्या पण मच्छीमध्ये जेव्हा आंब्याचं फोड टाकतात त्या आंब्याच्या फोडीला वेगळीच एक चव आलेली असते. आणि ते थोडं थोडं लोणच्यासारखं खायला आहे ना मस्त लागतं एकदम. तर शिजलेले मासे तर अप्रतिम झालेत. फ्राय केलेले मासे पण बघूया. जे आपण ताजे मासे खातो त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असते, पण अप्रतिम लागतात खायला. आणि आता हे उपसण्याच्या माशांची सिरीज चालू आहे. हळूहळू पाऊस पडेल, मग चणणीचे मासे येतील. मग वर्षभर आपण शक्यतो आहे ना बऱ्याच वेळा मासे खात असतो. तर मासे बऱ्याच प्रकारे पकडतात. हे उपसण्याचे मासे आले, चणणीचे मासे. जेव्हा पाऊस जातो तेव्हा उतरणीचे मासे. पण जे मासे असतात ते मस्त लागतात. तर चला मंडळी, आता जेवून घेतो मस्त. पडवीमध्ये जेवायला आलो आहे. आई आतमध्ये जेवते. तर जेवून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. चला मस्त जेवून झालं, मजा आली. ॲक्च्युली गावाकडे आलं ना की शक्यतो आमच्या घरी मासे म्हणा, खेकडे म्हणा, चिकन किंवा बाजारातून मच्छी असं बरंचसं नॉनव्हेज जेवणसुद्धा असतं. आणि व्हेज पण असतं. बारीक व्हेज म्हणजे रानभाज्या म्हणा किंवा घरातलं कडधान्य, असं वेगवेगळं असतं. बरेच जण म्हणतात की नॉनव्हेजच जेवण बनवतात का, तर असं नाही. ॲक्च्युली नॉनव्हेज जेवण आपण कसं जास्त शूट वगैरे असतं. व्हेज आता तुम्हाला मी वाटण्याची भाजी, पावट्याची भाजी दाखवली तर ते बऱ्याच जणांना काय आवडणारच नाही, म्हणून आपण ते दाखवत नाही. तर असो, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्यामुळे आपण बरेचसं जे बाहेर एन्जॉय करत असतो त्या गोष्टी दाखवतो. तसंच मासेमारी केल्यानंतर घरी आईच्या आजची जी रेसिपी असते ती शक्यतो तुमच्यापर्यंत मी आणत असतो. तर आज मस्त आईने थोडे मासे फ्राय केले, थोडे शिजवले आणि भन्नाट झालेत. ॲक्च्युली फ्रायपेक्षा जे शिजवलेले मासे आहेत ना ते अजून अप्रतिम लागत आहेत. मजा आली. भाकरी खाल्ली मस्त, 2 भाकऱ्या प्लस भात. गावाला असं कसं जेवण भरपूर जातं. मुंबईला जेवण जातं ना असं नाही बोलत मी, पण जे गावाला जेवण जातं ना ते मुंबईला नाही जात, म्हणजे नालासोपाऱ्याला. ॲक्च्युली सीन कसं आहे, इकडे आपण सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यामध्ये आम्ही बाहेर असलो की आंबा, फणस किंवा काय मिळेल त्या गोष्टी चालू असतात. तरीसुद्धा जेवण जातं, भूक लागते. आणि हे सगळं गावचं कदाचित क्लायमेट असेल किंवा काय असेल ते काय माहिती नाही, पण खूप भूक लागते गावाला आणि मजा येते. ॲक्च्युली तेवढीच जेवणाची पण चव असते, थोडी अप्रतिम असते. ॲक्च्युली गावाकडचं जे पाणी आहे ना त्याचा फरक पडतो, त्यामुळे कदाचित जेवणची टेस्ट असते ती थोडी बदलते. तर गावाकडे मंडळी ॲक्च्युली आई एकटी असते, तिला जास्त करून शहरात यायचं नाही आहे, त्या कारणाने आपण वरचेवर गावाला येत असतो. आणि मग आई एकटी असल्याकारणे जास्त काय असं शक्यतो मच्छी मटण वगैरे आणत नाही, मग आपलंच काम आहे. त्यामुळं घरात अशा गोष्टी जरा जास्त असतात. तर चला मंडळी, मस्त जेवण झालेलं आहे. आणि आज मंडळी जास्त करून मळे आणि खडस मासेच होते, त्यामुळं बाकी असे काही एक्स्ट्रा मासे नव्हते. रतवा होत्या थोड्याफार, पण त्या खूपच कमी होत्या. आणि थोडेफार झिंगे होते, तर झिंगे काही शिजवलेले आता कुठे गेले असतील माहिती नाही, कारण थोडेसेच होते आणि छोटे छोटे झिंगे होते. तर चला मंडळी, आता थोडंसं परत एडिटिंगला वगैरे बसेन आणि मग परत व्हिडिओ अपलोडिंगला ठेवून मग झोपी जायचं. कारण रात्री व्हिडिओ अपलोडला ठेवायलाच लागतो. तर रात्री मी 11 वाजता वगैरे ठेवला तर मग सकाळी तो 6-7 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड होतो. तो जर सकाळी ठेवला तर दिवसभर नेटवर्क काय, आपल्याला ते व्हिडिओ अपलोडिंगसाठी नेट पाहिजे ना, तेवढं स्ट्रॉंग नेटवर्क दिवसभर नसतं. त्यामुळे रात्रीच व्हिडिओ ठेवला तरच तो अपलोड होऊ शकतो. त्यामुळं आता आपल्याला एडिट करायचं आहे, व्हिडिओ अपलोड करायला ठेवायचं आहे आणि मग झोपायचं आहे. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. हा खास आपण जे मासे आणले
तर ते मासे आईने चुलीवर बनवले, त्याची खास रेसिपीचा व्हिडिओ होता. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.